स्वादिष्ट केसर पिस्ता रसमलाई बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यामध्ये 1 लिटर दूध गरम करत ठेवावं. 1 मिनिटानंतर यातील थोडंसं दूध एका वाटीमध्ये काढून घ्यावं. यात 20 ते 25 केसरच्या काड्या घालाव्यात व चमच्याने ढवळून घ्यावं. हे मिश्रण साधारण अर्धा तास असंच ठेवावं. यामध्ये 1 मोठा चमचा वेलची पूड घालावी व हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यावं. दुधाला उकळी फुटल्यानंतर यामध्ये केसरयुक्त दूध घालावं आणि हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यावं. आता हे केसरयुक्त दूध 20 ते 25 मिनिटं असंच आटवत ठेवावं. बाजूला एका दुसऱ्या भांड्यामध्ये अजून 1 लिटर दूध गरम करत ठेवावं. 3 ते 4 मिनिटांनंतर यामध्ये 2 छोटे चमचे लिंबाचा रस घालावा व हे मिश्रण चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यावं. दूध फाटल्यानंतर यातील पाणी सुती कपड्याच्या मदतीने गाळून घ्यावं. यातील लिंबाचा वास निघून जाण्याकरिता यात थोडंसं थंड पाणी सुद्धा घालावं. व आता हे अशा प्रकारे व्यवस्थित नितळून घ्यावं. बाजूला केसरयुक्त दुधामध्ये पाऊण वाटी पिठी साखर आणि बारीक कापलेले 15 पिस्ता घालून हे मिश्रण हलवून घ्यावं. आता पाणी निथळल्यानंतर हे 15 ते 20 मिनिटं असंच कुस्करून घ्यावं. हे मऊ झाल्यानंतर याचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत. तयार झालेले हे गोळे उकळत्या साखरेच्या पाकामध्ये घालून शिजवावेत. या पाकाला उकळी फुटल्यानंतर गॅस बंद करावा. तयार केलेले हे गोळे पाकातून काढून केसरयुक्त दुधामध्ये घालावेत. तयार झालेली ही केसर पिस्ता रसमलाई केसर घालून सुशोभित करावी.